तुमच्या ह्या चित्रशाळेक कितली वर्सां जातली अंदाज? आमचे 100च्या वर 120 सुमार जातली. 120. तिसरी पिढी आमची ही तिसरी पिढी. नरे तिसरी पिढी. तुम्ही कोणाकडसून गायडन्स घेतल्यात हे मूर्त्यो करपाक, वेगवेगळे मूर्त्यो? आम्ही गायडन्स मेन आमचो गुरू म्हणजे कृष्णा पाले, म्हणजे चुलतो कृष्णा पालेकर. ओके. की एका वर्सा कितले करतात तुम्ही मूर्त्यो? पहिले आम्ही खूप करू 200-250. 200-250. खंय खंय मागणी असता? मागणी महाराष्ट्राना, म्हापसा, गोंयाना, ऑल ओव्हर गोवा. आणि एकंदरीत तुम्ही पेडण्या जो सार्वजनिक मूर्ती असता पळय, ती मूर्ती तुम्ही म्हाका दिसता अर्धा शतक झाले तुम्ही स्वतः तयार करता आणि दिता. आणि ती मूर्ती अशी चवथ जावच्या पयली म्हणजे ती व्हरच्या पयली कोणाक पळोवंक मेळना. काय हे गुपित काय असतं बाबा, सांगा पळोवया. कसं असता दाखवणं ना दाखवण्याचं कारण का, ती आम्ही त्याचं खरं वस्त्र घालतो त्याला. ती नग्न असताना दाखवून ती बरी दिसना. ओके. आता ती जर टोटल अशी समजा आता वस्त्र त्याचं धोतर वगैरे आता जर माती मिळते असला तरी दाखवायचा असली उघडी असतात दाखवून बरा येतात. म्हणजे ती कम्प्लीट झाल्यानंतर बघून जी मजा, तिची अर्धी नग्न दाखवून मजा येणार. ओके. कारण हे आपलं. आणि दुसरं कारण काय ना, आणि ती करून टाइमही खूप लागता आमका. ती अदांतरी असता. ओके. त्याका पायार असता, ती सुकून करची पडटा. आणि म्हाका सांगा, आता सध्या माती मेळता, अवेलेबल जाता चिकन माती? खंयच्यान हाडटात तुम्ही? थिवीसून हाडटात. पयलीं खंयच्यान हाडटाले? पहिले आम्ही वज्रेसून हाडू. वज्री. मांद्रे अवेलेबल जायना? वारखण. मांद्र्यासून सुद्धा हाडू आमच्याकडे. पण मांद्र्यान असं दगड आहे नंबर 1 माती. आता थिवेची बरी नंबर 1 अवेलेबल जाता? हय अवेलेबल जाता. केन्ना माती हाडप ही गणपती करतले जाल्यार? ऍक्च्युअली माती ही मे महिन्यान काढा, कारण मग थंयसर गाडी वचना ना. आता ते काय करतो, विकतात जे माती ते पहिलीच जेसीबी घालतात आणि काढून वर दवरतात आणि मग गुळ्यान ते दितात. 100 रुपये गुळा असतात. त्या गुळ्यान कितले जावंक शकता मूर्त्यो? कितल्या फिटाचे असे काय? अशा 1-2 फुटाचे बी असतात मूर्ती न्हू. 1-2 गुळ्यान जातात. 1-2 गुळ्या साच्याच्या. समज आता ही मूर्ती तुम्ही केल्यात पळय, ही मधली गणपतीची, हेका कितले लागले असतले गुळ्यो? एका 2.5 गुळे लागले. 2.5 गुळे. ते गुळ्या म्हणजे तुम्ही साईज माची त्याची मोठी. 100 रुपये घेतले तरी साईज माची मोठी आली. परवडता तुमका? परवडता. आता व्हडा प्रमाणात न्हू प्लास्टर ऑफ गणपती येतात, त्याचो काय परिणाम जाता बाबा ह्या तुमच्या चिकण मातीच्या चित्रशाळेत? जातात. कारण तो गणपती तो गणपती मातसो फिनिश दिसता, त्याच्यात कलर उठाव येता. आणि दुसरा म्हटल्यार वजनाक हलको. आजकाल वेळ उखलपी लोक कमी न्हू. आणि आता कसा आला, हो गणपती व्हरणारो, आता गणपतीचा गिरायक असा आमचा, हो गणपती व्हरता 2.5 फुटाचो, तो आता प्लास्टर मध्ये 4 फुटाचो व्हरता. कारण त्याला हलको इजी आलो. मुंबई आता काहीतरी मुंबईन असा एक ठराव घेतलो खंय की निर्बंध उठयले प्लास्टर ऑफ पॅरिसचे. हय, म्हणजे त्यांच्यानी जे मूर्त्यो व्हरतले प्लास्टर ऑफ पॅरिसचे, जे नैसर्गिक जे उदक असतले पळय त्या उदकान बुडोवप ना. म्हणजे लोकांक जे जलस्त्रोत खंय खंय उदक वयता, वेगळे तलाव कितें करून, हेचेर जातलो काय परिणाम दिसता तुमका? गोंयान तशें केला काय? जावंक शकता. पुढे कायमचे बंद जावंक शकता गोंयान तरी प्लास्टर ऑफ? तशें जर करी जाल्यार जावंक शकता. पण ते प्रत्येकान गव्हर्नमेंटापेक्षा आपण स्वतः चिंतूंक जाय. कारण आता मेन तेजो लॉस आमकां खंय म्हणजे आमकां खंय व्हळान जे विसर्जन करतात ना, व्हळ्यान नाल्यान बिल्यान धाकट्या, ते 2-2 महिने 5-5 महिने 6-6 महिने तशेंच उरतात. त्याच्यात तर खरा विटंबना ती. आता प्रदूषण आसा पण विटंबना न्हू. आता आम्ही पळयता तुम्ही करता मूर्त्यो, तुमची मिसेसूय तुमकां रंगोवंक करता, ती नगरसेविका आसा आणि आता काहीतरी नगराध्यक्ष जातले अशें दिसता चिन्ह. कृष्णाय आहा, तोय पेंटिंग करता. म्हणजे तुमचे फूल कुटुंब ह्या व्यवसायान प्राधान्य दिता. सगळे आमचे भाव भायलो आमच्याकडे कोण ना, फक्त माती करूंक येता. माती करू. आणि नवीन कोण भुरगे येयले जाल्यार तुम्ही शिकोवपाक तयार आसतात? 100%. येतात भुरगे शिकपाक? आता भुरगे मातयेक कोण हातात घालूंक तयार ना. हात घालूंक तयार ना.